दैवी वरदान. भारतीय संस्कृती आणि भारतातून वाहणाऱ्या नद्यांचं जाळं आणि त्या प्रत्येक नदीसाठी आपल्याला अवगत असलेला इतिहास आज हजारो वर्षानंतर या नद्या प्रदूषित झाल्या आहेत हे अगदी मान्य करावं लागेल. वाढती लोकसंख्या हे त्याचं एक प्रबळ कारण आहे. त्यातून इंडस्ट्रियलायझेशन ज्या ज्या नद्यांच्या परिसरामध्ये औद्योगिकीकरणाचा झपाटा वाढत गेला त्या त्या ठिकाणी हे प्रदूषण वाढत गेलं. या गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात, परंतु पब्लिक अवेअरनेस म्हणजेच जनजागृती करण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो. कागदोपत्री खूप मोठा सुशिक्षित असलेला समाजसुद्धा आपल्याला जलप्रदूषण करताना दिसतो, हवेचं प्रदूषण करताना दिसतो. नॅशनल्स प्रॉपर्टी त्याला म्हणतो आपण, नेशन्स प्रॉपर्टी, वीज, पाणी यांचा गैरवापर करताना अनेक वेळा सुशिक्षित समाजसुद्धा दिसतो. त्यामुळं आता कुठल्या पब्लिकमध्ये अवेअरनेस निर्माण करावा असा संभ्रम या जागृती मंडळाला नक्कीच असतो. तो भाग आता आपण सोडून देऊया. मुख्य गोष्ट आपल्याला या एका नदीनीच भारत देशाला मोठं वरदान दिलं आहे. टँटलम नावाचा धातू कदाचित आपण ऐकलं असेल, जो की दुर्मिळ आहे. कांगो देशामध्ये याचं उत्खनन जास्त होतं आणि तो इतर देशांना टँटलम हा धातू सप्लाय करतो. त्यानंतर चायना येतोय. चीनमधील तैपेई, चायनाच्या अंतर्गत असलेल्या तैपेईचा परिसर या धातूसाठी प्रसिद्ध आहे. नॅचरली जो दुर्मिळ धातू आहे त्याची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड वाढली आहे. कशासाठी वाढली आहे? कारण जग आधुनिकतेकडे चाललं आहे. आपले मोबाईल अधिकाधिक आधुनिक होत चालले. त्यामध्ये लागणाऱ्या या चिप्स, अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणासाठी लागणारा हा टँटलम धातू उपयुक्त ठरतो आहे. एव्हिएशनमध्ये सुद्धा अतिशय उपयुक्त ठरतो आहे, म्हणजेच विमानं बनवण्यामध्ये. कारण हा 3000 डिग्री सेंटीग्रेडला सुद्धा स्वतःच्या अस्तित्वामध्ये कोणताही बदल घडू देत नाही असा हा धातू आहे. आणि दुर्मिळ असल्याकारणाने आपण याला संबोधू शकतो की हा सोन्यापेक्षा अतिशय दुर्मिळ असा धातू आहे. मग हा धातू ज्या ज्या देशांमध्ये सापडला आहे त्यांची इकॉनॉमी, त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नक्कीच मदत झाली आहे. कारण प्रोडक्शन ऑफ सेमीकंडक्टर्स अँड चिप्स इज इन्क्रीजिंग डे बाय डे. नुकतंच आपण ऐकलं असेल की भारत देशसुद्धा आता सेमीकंडक्टर्स बनवण्याच्या उद्योगामध्ये भरारी घेतो आहे. 2-3 राज्यामध्ये याचे मोठे प्रोजेक्ट, त्याची बांधकामं चालू आहेत आणि लवकरच सेमीकंडक्टर आपण निर्यात करू शकणार आहोत. आता याच्या निर्मितीमध्ये जर टँटलम धातू लागत असेल, उपयोगी पडत असेल त्याच्या सर्व गुणांमुळे, आणि तो जर आपल्याला पंजाब की धरती में ये धातू मिला है अशी जर बातमी आपल्या कानावर आली तर आपण हुरळून जाणार नाही का हो? पंजाब, सिंध, गुजरात, मराठा आपल्या राष्ट्रगीतामध्येच म्हटलेलं आहे. आणि आपल्याला पंजाबच्या धर्तीबद्दल माहितीच आहे. पूर्ण भारत देशाला गहू सप्लाय करू शकतो इतकी पंजाबच्या त्या जमिनीमध्ये ताकद आहे, इतकी तिथल्या शेतकऱ्याच्या मनगटात ताकद आहे. अशा या सुजलाम सुफलाम पंजाबच्या धर्तीमध्ये सतलज नदीच्या प्रवाहाच्या खालच्या खडकांमध्ये, म्हणजेच सतलज नदीने व्यापलेल्या जमिनीमध्ये टँटलम या धातूचे अवशेष
IIT रोपर इथल्या शास्त्रज्ञांना सापडलेत. म्हणजेच दैवी वरदान अशी जी मी या व्हिडिओची सुरुवात केली ते नक्कीच आपल्याला भारत देशाला प्रचंड प्रमाणात आहे. कारण या भारत देशाच्या जंगलांमध्ये सुद्धा फक्त इतिहास लपलेला नसून अशी काही खनिजं पण लपलेली असू शकतात की ज्याचा नीट पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे आणि सापडल्यानंतर ती एक आपली इकॉनॉमी वाढवण्याची स्ट्रॅटेजी म्हणून त्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन असलेलं सरकार अस्तित्वात असलं पाहिजे. आज टँटलमचा 3000 डिग्री सेंटीग्रेडला सुद्धा स्वतःचं अस्तित्व न बदलण्याचा हा जो गुण आहे त्याचा उपयोग आपल्याला चिप्स बनवण्यात, स्टेल्थ टाईपची विमानं बनवण्यात, सुपरसॉनिक विमानं बनवण्यात या धातूचे अनंत उपयोग आहेत. मुख्य आरोग्य खात्याशी निगडीत असा एक उपयोग आपण पाहतो. आजकाल आरोग्याशी निगडीत गोष्टी जरी आयुर्मान वाढलं असलं तरी आजारांचं प्रमाणसुद्धा आपल्या जीवनशैलीमुळं प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि आरोग्यसेवेवर प्रचंड ताण येतो आहे. अशा या आरोग्यसेवेमध्ये सुद्धा म्हणजे मानवाच्या शरीरामध्ये जेव्हा काही सर्जरी करून काही अवयवांसाठी रिप्लेसमेंट म्हणून आपण पोलादाचे, काही स्टीलचे आधुनिक अशी उपकरणं बसवतो, त्या ठिकाणी टँटलम धातू जर वापरला तर ते शरीर त्याला अवहेरणं कदापि शक्य नाही. आणि तो जर आपल्या भारत देशात उत्खननात सापडत असेल पंजाबसारख्या सतलज नदीच्या खाली आणि त्यातच जर व्यवस्थित आपण उत्खनन करून व्यापारीकरण करू शकलो तर भारताची इकॉनॉमी झपाट्याने वाढण्यास येत्या 3 ते 5 वर्षात नक्कीच आपल्याला स्कोप आहे. या मानवी शरीरामध्ये पेसमेकर बसवला जातो. ज्यांना हृदयाच्या आजारांनी ग्रस्त असे लोक असतात, ज्यांचे ठोके अनियमित झालेले असतात आणि केव्हाही हृदय बंद पडून मृत्यू येण्याचा धोका असतो, अशा लोकांना पेसमेकर बसवला जातो. हा पेसमेकर बनवण्यासाठी सुद्धा टँटलम धातूचा उपयोग केल्यास त्याचं लाईफ वाढू शकतं हेही सिद्ध झालं आहे. म्हणजेच आपल्या भारतातील मानवी आरोग्यासाठी एक वरदान म्हणूनच या सतलज नदीच्या दगडांमध्ये खाली जमिनीमध्ये हा टँटलम जो धातू सापडला आहे, जो अतिशय दुर्मिळ म्हणून गणला जातो आहे. सोन्यापेक्षाही सध्या दुर्मिळता या धातूची आहे. त्यामुळं चला मित्रांनो, आशा करूयात टँटलम धातूचा हा जो एक सोर्स इथे टँटलम धातू सापडू शकतो, सापडला आहे, इथं प्रॉपर पद्धतीने उत्खनन झालं पाहिजे. अशा पद्धतीने जर रोपरच्या IIT सायंटिस्ट लोकांनी अहवाल सादर केला असेल तर नक्कीच भारत सरकार यामध्ये बारकाईने लक्ष घालेल. आपल्या इस्रो आणि DRDO या संस्था या गोष्टीकडं बारकाईने पाहतील आणि त्याचे भविष्यात आपल्याला कुठे कुठे उपयोग करता येतील. चांद्रयानामध्ये सुद्धा या धातूचा उपयोग होऊ शकतो. ज्या ज्या ठिकाणी तापमानामध्ये अचानकपणे काही वाढ होऊ शकते आणि मग आपल्याला तिथं तर जायचं आहे, संशोधन करायचं आहे, तिथे यान पाठवायची आहेत, तिथे रोवरसारखी छोटी छोटी आपल्याला व्हेकल्स पाठवायचे आहेत, अशा वेळेस टँटलम धातू अत्यंत उपयोगी ठरलेला आहे. आज आपण इतर देशांकडून मागवून ती गरज भागवतो आहे. नॅचरली मोठ्या प्रमाणात आपल्या तिजोरीतनं पैसा इतर देशांकडे जातो आहे. त्यामुळंच जर हा टँटलमचं उत्खनन यशस्वीरित्या आपण पार पाडलं आणि त्याचा योग्य व्यापारीकरणामध्ये उपयोग करून घेतला तर आपला देश टँटलममध्ये निर्यातदार होऊ शकतो. आणि अर्थातच फॉरेन करन्सी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तिजोरीमध्ये येऊ लागेल. चायनाच्या बरोबरीने आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास आपल्याला अजून सामर्थ्य प्राप्त होईल. मोठमोठ्या देशांचं लक्ष आपल्या देशाकडं तो टँटलम धातू आयात करण्यासाठी नक्की रांगा लागतील. चला, सुदिन नक्कीच येतील आणि एक जागरूक सरकार या बाबतीत पावलं नक्की उचलू शकतं. जो काही पैसा डायव्हर्ट करायचा आहे जनतेच्या टॅक्समधून मिळालेला, तो अशा कामासाठी डायव्हर्ट झाला
तर त्यामध्ये प्रत्येक सामान्य नागरिकालासुद्धा आनंदच वाटणार आहे. लेट अस होप सम बिग पॉझिटिव्ह थिंग्स टू बी हॅपन इन फ्युचर. आपण आपल्या भारत सरकारला या टांटलम धातूचा शोध लावल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन करू त्या IIT रोपरच्या सायंटिस्ट लोकांचं, आणि त्यानंतर योग्य दिशेने भारत सरकार पावले उचलत आहे असाही रिपोर्ट येतो आहे. त्यामुळं त्या सरकारमधील जाणकार लोकांचंसुद्धा लाख लाख अभिनंदन करूयात आणि नक्कीच आशा करूयात की भारत एक नावाजलेला देश म्हणून नाव कमवण्याच्या रस्त्यावर उभा आहे आणि त्याची वाटचाल